किचनमधील काही सोप्या पण उपयोगी टिप्स तुमचा वेळ वाचवतील आणि पदार्थांना खास चव देतील. 1. कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढई, तरसाळी किंवा मोठा बाउल यात मळली तर मळायला सोपी जाते. 2. कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात किंवा तुपात तळायचे असतील तर मंद गॅसवर तळायचे असतात. नाहीतर तेल जास्त झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवरून उतरवून तेल थोडे गार होऊन द्यायचे आणि मग त्यात काजू टाकायचे, म्हणजे मग करपणार नाही. 3. नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावून घ्यावी, म्हणजे त्यावर माशा, चिलटे बसत नाहीत. नकळत पदार्थांमध्ये धूळ, किडामुंगी वगैरे पडत नाही. 4. घरी थोडे वरण शिल्लक आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी काही भाजी नसेल तर अशा वेळी जर घरी पालक असेल तर तुरीच्या डाळीची नेहमीप्रमाणे आमटी करावी. भरपूर पालक चिरून घालावा आणि चांगला शिजू द्या. ही पालकाची झटपट पातळ भाजी तयार होते. 5. कोबीची भाजी उरली असेल आणि परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ती गॅसवर परतून घेऊन त्यात डाळीचं पीठ 1-2 चमचे घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणकेत हे सारण स्टफ करून कोबीचे स्टफ पराठे बनवा. 6. कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास पनीरचे क्यूब्स करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्स 10 ते 15 मिनिटं ठेवा. मग एका चाळणीत 5 मिनिटे पनीर निथळत ठेवा आणि हे सॉफ्ट पनीर हवे त्या डिशमध्ये वापरण्यासाठी तयार. 7. कोणताही पुलाव किंवा जिरा राईस, स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा तांदळाचे 1.5 पट पाणी घालावे आणि 2 शिट्ट्या कराव्यात. भात मोकळा आणि फडफडीत होतो. 8. गरमागरम इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे, यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात. 9. काही भाज्या, उसळी आणि भात करताना तयार मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो. अशा वेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात. त्याऐवजी 1 चमचाभर तेलात थोडा मसाला घालून मग ते तेल फोडणीमध्ये घातले तर मसाले करपत नाहीत आणि मसाल्यांचा स्वादही पदार्थात चांगला उतरतो. 10. पराठे अधिक चविष्ट बनवण्यासाठी पिठात उकडलेला बटाटा खिसून घाला. तसेच पराठा बनवताना तेलाचा किंवा तुपाचा वापर करण्याऐवजी बटरचा वापर करा, अधिक टेस्टी लागतील. 11. भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठात थोडेसे तांदळाचे पीठ आणि थोडे गरम तेल घातल्यास भजी अधिक कुरकुरीत आणि चवदार बनतात. तसेच खाण्यापूर्वी भजींवर चाट मसाला टाकावा, त्यामुळे खाण्यास आणखी मज्जा येते. 12. नूडल्स उकळताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि तेल घाला. उकळल्यानंतर गार पाण्यात ठेवा, त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत. 13. राजमा किंवा उडीद डाळीचा पदार्थ बनवण्यासाठी पाण्यात उकळताना मीठ घालू नये. ते त्वरित शिजले. डाळ राजमा पूर्ण शिजल्यानंतर मगच त्यामध्ये मीठ घालावे. 14. जर पनीर घट्ट असेल तर चिमूटभर मीठ घातलेल्या पाण्यात पनीर 10 मिनिटे ठेवा. पनीर मऊ होईल आणि तांदूळ शिजवताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने भात अधिक पांढरा आणि चवदार होतो. 15. भेंडीला जास्त वेळ ताजे ठेवण्यासाठी त्यावर थोडेसे मोहरीचे तेल शिंपडा. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. तसेच रायतामध्ये हिंग आणि जिऱ्याची पूड घालण्याऐवजी रायताला जिरा आणि हिंगाचा तडका द्या. 16. पुरी कुरकुरीत बनवण्यासाठी त्याला पीठ लावताना त्यात 1 चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला, त्यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतात. तसेच पुरीचे पीठ भिजवताना 1 चमचा साखर घाला. 17. लसूण सोलण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे कधीकधी घाईत लसणाचा वापर होतच नाही. यासाठी तुम्ही लसूण आधी गरम पाण्यात टाका, थोडा वेळ राहू द्या, त्यानंतर लसूण साल सहज काढता येतात. 18. भात अनेकदा खूप ओला किंवा चिकट होत असेल तर तुम्ही त्यात थोडी लिंबाची फोड किंवा थोडे तूप टाकून भात शिजवा, यामुळे भात मऊ होईल. तसेच या प्रक्रियेमुळे चवही दुप्पट होईल. 19. जेव्हा दुधाला विरजण लावता तेव्हा दुधात थोडीशी तुरटी फिरवावी, यामुळे दही घट्ट आणि चविष्ट होऊ शकतं. 20. जेव्हा तुम्ही भाज्या शिजवता तेव्हा भाजीत मीठ शेवटी घालावे, त्यामुळे भाजीतलं आयर्न टिकून राहतं. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक, कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.